20 वर्षापूर्वी एक मराठीत नाटक आलं होतं, भैया दिली ओसरी भैया हातपाय पसरी. साहित्यातून लेखकांनी कलाकारांनी सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्याला ते काही उमजलं नाही आणि राजकारण्यांना ते कधी उमगतच नाही, त्यांना फक्त मतं दिसतात. त्यामुळे ही परिस्थिती आज तयार झालेली आहे, ती राजकारण्यांमुळेच झालेली आहे. या परिस्थितीमध्ये आता तुम्ही म्हणताय मीरा भाईंदरला तुम्ही काढला, मुंबईमध्ये किती टक्का उरला मराठी माणसाचा, तर तो फक्त 27%. असं तुम्ही म्हणताय. आमच्याकडे जी माहिती आहे तो 38 ते 40% मराठी माणूस आहे. तुम्ही हे टक्केवारी आहे ना, टक्केवारी आले कुठं? कोण गेलं मोजायला? 27% मराठी आहे, 28% बांगलादेशी. कुठून आलं हे सगळं? हे आलं ह्या लोकांच्या डोक्यातून. यांचे मतदारसंघ तयार करायला हे लागले ना, तर ह्यांच्या डोक्यातनं आलं की नाही आपण असं दाखवूया की परप्रांतीय जास्त आहेत किंवा बाहेरची लोकं जास्त आहेत. याचा टक्का कशावरनं आला? कुठे आहे? मी मुंबईमध्ये फिरताना ज्यावेळेला मी 10 लोकांना भेटतो त्यावेळेला मला 6 ते 7 मराठी भेटतात. मग हा टक्का कुठनं आला? मी जोगेश्वरीला फिरतो, मी भांडुपला फिरतो, मी सगळीकडे मुंबईमध्ये ज्यावेळेला फिरत असतो त्यावेळेला मला भेटणारी माणसंही मराठी असतात.